अनुसूचित जाती जमाती यांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या अन्यायकारक निर्णयाच्या विरोधात भारत बंदच्या पार्श्वभूमीवर वंचितांच्या पुढाकाराने पुकारलेल्या गेवराई बंदला सर्व समविचारी पक्षाचा जाहीर पाठिंबा। अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या प्रवर्गातील उपवर्ग करण्याचा आणि क्रिमिलेयर लावण्याचा अन्यायकारक असा निर्णय सर्वोच्च न्यायालयामार्फत घेण्यात आला। त्यामुळे अनुसूचित जाती जमाती अंतर्गत गट निर्माण होऊन बिंदू नामावलीनुसार त्यांना योग्य ते प्रतिनिधित्व मिळणार नाही। त्यामुळे या सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या अन्यायकारक निर्णय विरोधात आज भारत बंद पुकारण्यात आले। या बंदला पॅन्थरचे प्रदेश प्रवक्ते धम्मपाल कांडेकर, जय भीम आर्मीचे जिल्हा अध्यक्ष शिवाजी डोंगरे, बहुजन जागृतीचे प्रकाश भोले, टायगर ग्रुपचे संकेत गांगुर्डे, राष्ट्रवादीचे धम्मपाल भोले, प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष अर्जुन सुतार, एकता मिशनचे छगन खरात, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक सुधाकर त्रिभुवन, पाथरचे अशोक केदार सह विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। मान्याच्या वाड्यात नेत्यांचे विरोधात मुंडन। लोकपत्रकाराच्या मुक्कामाने डोंगर पट्ट्यातील अंधार उजेडात। बीड, एक पत्रकार जेव्हा निर्वाणीचा विडा उचलून राजकीय शक्तींना आव्हान देतो तेव्हा काय होते याची प्रचिती बीड विधानसभा घेते आहे। मतदारसंघातील अनेक गावात नेत्यांनी कधीच पाय ठेवला नाही, तर काही गावात मते आणायला गेलेली मंडळी 5 वर्षे उलटली तरी आश्वासने पूर्ण करायला फिरवली नाही। विकासापासून कोसो दूर असलेल्या गावात केवळ पाऊल नाही तर भागवत तावरेने थेट मुक्काम टाकून नेत्यांचे लक्ष वेधले आहे। भोंदू रामगिरी महाराजावर अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी, उपविभागीय दंडाधिकारी पाथरी यांना निवेदनाद्वारे मागणी। रामगिरी भोंदू महाराज ह्या समाजकंटकाने मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावण्याचा तसेच 2 समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने प्रेषित मोहम्मद पैगंबर साहेब यांचे जीवन चारित्र्याबद्दल अपप्रचार करून इस्लाम धर्माविषयी वाईट बोलणारा समाजकंटक भोंदू बाबाला अटक करून कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी पाथरी शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली। गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात रक्ताचे डाग असलेले कार्पेट दिसत आहे। गेवराई तालुक्यातील रुग्णांना सुख सुविधा मिळाव्यात म्हणून गेवराई शहरात उपजिल्हा रुग्णालय देण्यात आले आहे, परंतु गेवराई तालुक्यातील आजी माजी राजकीय पुढाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे हे रुग्णालय असुभेदीची खाण बनली आहे। या रुग्णालयातील डॉक्टरांचे स्वतःचे खाजगी रुग्णालय असल्यामुळे येथील डॉक्टर औपचारिक म्हणून आपली ड्युटी बजावत आहे। येथील नाही डॉक्टरांचे नाही येथील इतर कर्मचारीच लक्ष या रुग्णालयाच्या सुविधा